मौलाना आझाद सभागृहात तेजस फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। समाजसेवा, शिक्षण, आरोग्य आणि विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करून त्यांना त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य उपक्रम तेजस फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात आला। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुरस्कार सोहळ्याचा प्रमुख पाहुणे होते, काय सांगाल मॅडम कार्यक्रमाबद्दल? आज तेजस फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार होता। त्यात 15 लोकांना पुरस्कार दिले। मेगा डोळसनी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं। मी सामाजिक कार्यकर्ती, आंबेडकरी चळवळीतली। या क्षेत्रामध्ये म्हणजे विविध क्षेत्रात यांनी पुरस्कार दिलेले आहेत। तसं वकील, डॉक्टर, पोलीस, शिक्षण क्षेत्रातल्या कलावंतांना अशा विविध क्षेत्रात 15 पुरस्कार जाहीर केलेत आणि आज वितरण झाले। त्याचं पुरस्काराचं स्वरूप काय होतं? पुरस्काराचं स्वरूप प्रमाणपत्र आणि एक ट्रॉफी होती। हे पुरस्कार किती लोकांना देण्यात आले आणि ची निवड कशी करण्यात आली? पुरस्कार निवड ही मेघाताईंनी आणि तुपे सरांनी केलेली आहे। यात आम्ही प्रमुख पाहुणे म्हणूनच बोलवले। आपलं नाव? माझं नाव कांचन सदाशिव। आज तेजस फाउंडेशन कडून आपल्याला पुरस्कार मिळाला, काय सांगाल याबद्दल? हे तेजस बहुउद्देशीय संस्था नाशिकची संस्था आहे आणि दरवर्षी यांचे असे वेगवेगळे कार्यक्रम असतात, जे सामाजिक आर्थिक जे कार्यक्रम करतात किंवा जे सेवा देतात समाजासाठी, अंध, अपंग, दलित असतील किंवा तळागाळातील लोकांसाठी जे सेवा देतात ना, त्यांच्यासाठी हा दरवर्षी कार्यक्रम मेघाताई डोळस अरेंज करतात। आणि ते ही संस्था त्यांच्या मुलांच्या नावे तेजस म्हणून। त्यांचा मुलगा रशियामध्ये शिकायला होता। 2013ला घटना घडली होती थोडी, तर तो रशियातनं डॉक्टरचा कोर्स करून इंडियात परत येत होता, तर त्या थोडा अपघात होऊन त्याचं हे झालं, तर त्याच्या नावावर ही संस्था त्यांनी दरवर्षी सुरू केली होती। आपल्याला जो पुरस्कार मिळालेला आहे, या अगोदर भरपूर पुरस्कार मिळाले, हा पुरस्काराकडे तुम्ही कसं बघता? या पुरस्काराकडे फक्त मी एक तेजस नाव म्हणून बघतो की ते मेघाताई डोळसचा मुलगा होता आणि तो डॉक्टर होता, त्याच्या डोळ्यात तेज होतं आणि तो डॉक्टरचा कोर्स करून इंडियात परत येणार होता आणि समाजासाठी काम करणार होता। या तेजस नावावरून मी पुरस्कारासाठी त्यांच्याकडे येतो। दरवर्षी ते माझी निवड करतात। पुरस्काराचे स्वरूप काय काय होतं? पुरस्काराचं स्वरूप ट्रॉफी आणि प्रमाणपत्र होतं। माझी निवड, मी बायोडाटा पाठवला त्यांना आणि त्या बायोडाटा नंतर त्यांनी निवड करून, म्हणजे निवड फक्त 10 ते 15 लोकांनी त्यांनी पुरस्कार दिलेले महाराष्ट्रातून, असं झालं। त्यात माझी निवड झाली। इतर समाजाच्या लोकांना तुम्ही काय आवाहन करणार? इतर समाजाच्या लोकांना मी हेच म्हणतो की तुम्ही समाजासाठी बाहेर या, तुम्ही घर सोडा, बाहेर या, समाजोपयोगी कामे करा आणि समाजात प्रसिद्ध व्हा, एवढंच मी सांगू शकतो। तुम्हाला राज्य शासनाचे पण विविध पुरस्कार मिळालेले आहेत, हो, तरी सुद्धा तुम्ही या पुरस्काराला हजर झाले, काय असतं? राज्य शासनाचा पुरस्कार मला मंत्र्याकडनं मिळालेला आहे, पण जे तेजस नावाचा शब्द आहे आणि जे मेघाताई डोळसचा वारस होता, त्यांच्यामुळे मी हा पुरस्कार खूप आनंदात स्वीकारत आहे। आपलं नाव? माझं संजय रघुनाथ बाविस्कर।